वरुड तहसील समोर शेतकऱ्यांच्या हक्कासाठी सुरू असलेल्या उपोषणाला शेतकऱ्यांनी का फिरवली पाठ? मी त्या मंडपाला स्वतः भेट दिली आणि मी तिथं पाहिलं की त्या ठिकाणी मला राजकीय लोकच उपोषणाला बसलेले दिसले. एकही शेतकरी त्या ठिकाणी मला बसलेला दिसला नाही. सत्तेत असणाऱ्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यावर का आली उपोषणाची वेळ? जो मुद्दा आहे हा मुद्दा एक स्थानिक मुद्दा आहे. मी जरी एक उपजिल्हा प्रमुख असून सत्ता आमची आहे, पण कॅबिनेट मंत्री जे आहे MRGS मंत्री आमचे भरत गोगावले साहेब आहे आणि भरत गोगावले साहेब दात दुखताय किंवा दात नसल्यास दात बसवायचे आहे? काळजी करू नका. सर्व अत्याधुनिक सुविधेसह सुसज्ज असलेल्या डॉक्टर घोरपडे यांच्या दातांच्या दवाखान्याला आताच भेट द्या. आमच्याकडे सर्व सुविधा उपलब्ध. आमचा पत्ता LIC ऑफिस रोड, पावडे हॉस्पिटल जवळ, वरुड. तालुक्यातील अनेक मोठ्या समस्या बाजूला ठेवून पांदन रस्त्यासाठीच उपोषण का? आम्ही शेतकरी एवढे जागृत होतो की आम्ही स्वतः उभं राहून ही पांदन कोण्या प्रकारची होत आहे. आम्ही स्वतः तिथे हजर राहत होतो, शेतकरी हजर राहत होते. त्यामुळं आमची पांदन एवढी चांगली झाली आहे की आज त्या ठिकाणी आम्ही 4 व्हीलर गाडी रोज नेऊ शकतो. त्यामुळं आमची पांदन अतिशय उत्कृष्ट झालेली आहे. त्यामध्ये कोणताही घोटाळा किंवा कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार झाला नाही. मी जरूर येथील शेतकरी आहे आणि या शासनाने मुख्यमंत्री बळीराजा पांदन शेतपांदन रस्ते जो योजना आखली आहे ही अत्यंत शेतकऱ्यांच्या लाभाची आहे. मी शेतकरी म्हणून बोलतो आहे. मी 100% राजकारणी आहे, परंतु शेतकरी म्हणून ज्या शिवारात माझं शेत आहे त्या शिवारामध्ये जी पांदन आहे भाग 1 जरूरमध्ये आमदाराकडे आमच्या येथील काही शेतकरी 20-25 लोक आम्ही गेलो. वेगवेगळ्या पक्षाचे वेगळे लोक होते आणि जेव्हा आम्ही त्या ठिकाणी गेलो आणि आमदाराला विनंती केली, यापुढे आम्ही पुष्कळ प्रतिनिधीला भेटलो. आमच्या बापदाद्यापासून आम्ही जेव्हा पाहतो जो पांधन रस्ता आमचा होता त्या रस्त्याने बैलगाडी तर सोडा, पण पावसाळ्यामध्ये पैदल चालणं, पायी चालणंसुद्धा फार कठीण होतं. परंतु जेव्हा ही समस्या आमची अडचण आम्ही आमदार महोदयाकडे गेलो आणि त्यांना सांगितले, त्यांनी लगेच आमच्या जे विनंती अर्ज होता किंवा निवेदन शेतकऱ्यांचं होतं त्याची दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना त्यांनी सांगितलं आणि आमची पांधन हे त्या पांधणीला नंबर देऊन लगेचच जून महिन्यामध्ये काम सुरू झालं आणि 1-1.5 महिन्यामध्ये ती पांधन पूर्ण झालेली आहे. परंतु जे पांधन सुरू असताना आम्ही शेतकरी एवढे जागृत होतो की आम्ही स्वतः उभं राहून ही पांधन कोण्या प्रकारची होत आहे. आम्ही स्वतः तिथे हजर राहत होतो, शेतकरी हजर राहत होते. त्यामुळं आमची पांधन एवढी चांगली झाली आहे की आज त्या ठिकाणी आम्ही 4 व्हीलर गाडी रोज नेऊ शकतो. पूर्वी आमचे पुष्कळ बैलाचे पाय तुटले, शेतीतून माल काढणं कठीण होत होतं. संत्रे आमचे पडले राहत होते आणि पावसाळ्यामध्ये तर आम्ही 2-2 महिने शेतीत जात नव्हतो. परंतु ही योजना सरकारने आणली आणि आमदाराने आमच्या विनंतीला मान दिला. त्यामुळं आमची पांधन अतिशय उत्कृष्ट झालेली आहे. त्यामध्ये कोणताही घोटाळा किंवा कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार झाला नाही. मी माझ्या पांधनेपुरतं बोलतो आहे. मग हे जे शेतकरी म्हणताय या ठिकाणी जे उपोषणाला बसलेले आहेत ते म्हणतायत की पांधनमध्ये मोठा भ्रष्टाचार झालेला आहे. मी त्या मंडपाला स्वतः भेट दिली आणि मी तिथं पाहिलं की त्या ठिकाणी मला राजकीय लोकच उपोषणाला बसलेले दिसले. एकही शेतकरी त्या ठिकाणी मला बसलेला दिसला नाही. भ्रष्टाचार किंवा घोटाळा याला माझा पाठिंबा नाही. जिथे भ्रष्टाचार होतो, घोटाळा होतो त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे. परंतु जे तक्रार करते आहे, खरा जिथे भ्रष्टाचार झाला आहे ते पुढे आलेच पाहिजे. आणि शेतकऱ्यांची जबाबदारी जेव्हा आपलं काम सुरू राहते, शेतकऱ्यांनी प्रामुख्याने त्या कामावर नजर ठेवून त्या कोणता ठेकेदार आहे, कशा प्रकारे दर्जा आहे कामाचा, ही शेतकऱ्यांची जबाबदारी आहे.
आणि आमची पांधन जी आहे आम्ही स्वतः तिथे लक्ष ठेवून होतो आणि आम्हाला जशी पाहिजे तशी म्हणजे दर्जेदार पांधन आम्ही त्या ठेकेदाराकडून करून घेतली आहे. बरं, तुम्ही राजकारणात बराच चांगला अनुभव तुमचा आहे. शेतकरी म्हणून तुम्ही आपली प्रतिक्रिया दिली. मात्र मग जे उपोषणकर्ते यांचा काय हेतू याच्यामध्ये असू शकतो की हे या ठिकाणी शेतकऱ्यांचं नाव पुढे करून उपोषणाला बसले आहेत? आता त्यांचा हेतू आता ते राजकारणी आहेत. शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यायसाठी असेल वेगळी गोष्ट आहे, परंतु व्यक्तिगत त्यांचा काय हेतू आहे हे जनतेला अजून कळालं नाही. म्हणून त्यांनी त्यांचा हेतू काय हा स्वतःचा जनतेपुढे जर मांडला आणि शेतकऱ्यांना घेऊन जर खरोखर काही लोकांना समस्या असेल किंवा कामामध्ये भ्रष्टाचार झाला असेल किंवा 2 नंबरपणा असेल तर शेतकऱ्यांनी पुढे यावं. बरं, एक शेवटचा प्रश्न. तुम्ही सांगितलं की पांधन अतिशय उत्कृष्ट दर्जाची झाली, मात्र आता बऱ्याच तालुक्यामध्ये पांधन रस्त्यांचे काम सुरू आहे आणि अशा अडथळ्यांमुळे जर पांधन रस्त्यांचे काम थांबले तर यामध्ये शेतकऱ्यांचं किती नुकसान होऊ शकते? शेतकऱ्यांचं नुकसान आम्ही स्वतः अनुभवलं आहे. आम्ही जेव्हा आमचा पांधन रस्ता नव्हता तर आम्ही उत्पादन घेऊ, आमची जमीन जी आहे हाल्याचं मस्तक आहे, परंतु रस्त्याच्या अभावी रस्ता नसल्यामुळं आमचं कोटी रुपयाचं नुकसान झालं शेतकऱ्यांचं. परंतु आता या 1-2 महिन्यामध्ये आमचा शेतकरी एवढा आनंदित आहे. मी स्वतः माझ्यासोबत सर्व समाजाचे शेतकरी आहे, सर्व पक्षाचे आम्ही आहोत, पण सर्व बाजूला सारून जेव्हा आम्ही रस्ता पाहिला प्रत्येकाच्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरती आनंद आहे. शेतकऱ्यांचा पांधन रस्ता ही ज्याप्रमाणे शरीरामध्ये आपल्या वेन्स असतात, जे नसा असतात, ब्लड सर्क्युलेशन जसं योग्य प्रकारे चालते तशा प्रकारे पांधन रस्ते जर झाले तर सर्व प्रकारे शेतकऱ्याची प्रगती आहे. शेतकऱ्याला विकास करण्यासाठी कामं, आपल्या रहदारी करण्यासाठी, वाई फेरी करण्यासाठी, मालाची वाहतूक करण्यासाठी शेतकऱ्यांना फायदा आहे. जर अडथळे आले तर शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान होईल यामध्ये. की वरुड तालुक्यातील जे काही पांधन रस्ते झालेले आहेत ते अतिशय निकृष्ट दर्जाचे पांधन रस्ते झालेले आहेत या 2 महिन्याच्या कालावधीमध्ये. म्हणजे तिथे अक्षरशः माती टाकण्यात आलेली आहे. दगड मुरूम न वापरता तिथे माती टाकण्यात आलेली असून तुम्ही म्हटलं की दगड मुरूम न टाकता डायरेक्ट माती वापरली. त्या पांधांचं आपण नाव सांगू शकता का, कुठं नेमकं ते आहे आणि कोण्या ठेकेदाराने केलं? माझ्याकडे ठेकेदाराचं मला माहिती नाही, पण वंडलीमध्ये 2 दिवसाच्या आधी एक बातमी आली होती. वंडलीचं एक प्रकरण आहे. सुशील भाऊ सुद्धा होते, मागे एक डिबेट घेतली की रस्त्यावर ज्या भेगा पडलेल्या आहेत याच्यामुळं अनेक जीव गेलेले आहेत. पांधन रस्ता सोडून यासाठी सुद्धा तुम्ही आंदोलन करणार का भविष्यात? कारण हा सुद्धा ज्वलंत प्रश्न आहे. आंदोलन तालुक्यामध्ये आमची जी लढाई आहे, आमची लढाई ही जनतेसाठी आहे, जनसेवेसाठी आहे. जे प्रश्न तालुक्यातील वरुड मोर्शी तालुक्यातील कुठलाही शेतकरी असो, जो प्रश्न घेऊन माझ्यापर्यंत येईल त्याची समस्या सोडवण्याचं काम मी 100% करतो आणि करणार आहे आणि करत राहणार आहे. कशासाठी या ठिकाणी उपोषणाला बसले आहेत? माझी मागणी ही आहे की आपल्या वरुड तालुक्यामध्ये जेवढेही पांधन रस्ते बनले ते सर्व पांधन रस्ते दर्जेदार व्हायला पाहिजे. कारण बऱ्याचशा आपल्या तालुक्यामध्ये, मोर्शी तालुक्यामध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांची तक्रार आहे आणि ही तक्रार आम्ही तहसीलदार महोदय यांच्या लक्षात आणून दिली. आता महत्त्वाचा मुद्दा प्रशासकीय अधिकाऱ्याचा हा आहे की आम्हाला नेमका तो रस्ता सांगा आणि आम्ही तुम्हाला नेमका रस्ता तेव्हाच सांगणार तुमच्याच विरोधात जर आम्ही तक्रार केलेली असेल तर तुम्हाला रस्ता का सांगणार. आमच्याजवळ महत्त्वाची मागणी अशी आहे की IAS अधिकारी जो उच्च स्तरावरचा म्हणजे MRGS डिपार्टमेंट सोडून उच्च स्तरावरचा जो IAS अधिकारी आहे तो त्याच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती ही आमच्याजवळ यायला पाहिजे.